एवढा काय वेळ लागलाय रायाला? असं काय बोलत असेल तो कृष्णी बरोबर? रायाला लग्न करू नको म्हणून तर मागं लागली नसेल ना कृष्णी? आता मागं लागून काय होणार आहे? मी आलेच त्याला घेऊन. थांबा. हे बघा, नाही म्हटलं तरी कृष्णा रायची पहिली बायको आहे. ते दोघं काही बोलत असतील. थांबा इथंच, येतील ते. हे काय आलं की जावे बापू? असे अगं आता जावई बापू म्हणायचं सोडून दे. नाही म्हणजे तिथं पाहुण्याच्यात गेल्यावर परत गैरसमज नको ना, म्हणून म्हणलं. राया, अरे किती वेळ लावलास? तूच म्हणत होतास ना उशीर करू नका, आणि स्वतःच आता उशिरा आलाय. चला निघायचं का? थांबा. ठीक आहे, मी या एनओसीवर सही केली. मी तुझ्या दुसऱ्या लग्नासाठी सगळे मार्ग मोकळे केलेत. आता मला तुझ्या दुसऱ्या लग्नाला काही बी हरकत नाहीये. लय भारी काम केलं सा कृष्णा. मला तुझा ह्योच समजूतदारपणा लय आवडतो बघ. आता दुसरं लग्न करायला काय बी अडचण येणार नाही. चला भाऊ निघूया. हा हा, चला चला. गौरीचा फोन. हा बोल गौरी. हो हो, हे काय निघतोय? हो वेळेवर पोचतो. हा काय म्हणलीस? कृष्णाला? ठीक आहे, हो हो पोचतो. गौरीच्या घरच्यांना कृष्णाला भेटायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे. त्यामुळं ते म्हणत होते तिला बी घेऊन या. मी येणार नाही. मी एनओसीवर सही केली आहे ना आता. आता तुला पाहिजे ती करू शकतोस तू. कृष्णा, आम्ही शब्द दिलाय त्यांना की तुला घेऊन येतोय म्हणून. आता जर तुला घेऊन नाही गेलो तर कसं वाटेल त्यांना? मला विचारून शब्द दिलेला नाहीयेस तू. मी येणार नाही. कृष्णा पोरी, असं कसं चालेल? अगं ते लोक त्यांची पोरगी आपल्याला देणार. अगं त्यांना तुला काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल. आता तूच नाही आलीस तर बोलणी पुढे कशी सरकणार? माझं ऐकतेस का? चल आमच्या बरोबर. ठीक आहे. भाऊसाहेब तुम्ही सगळे पुढं व्हा, मी कृष्णाला घेऊन येतो. हा हा? चालतंय. ऐक. चला. पोरीच्या घरच्यांनी हिला कशाला घेऊन यायला सांगितलं असेल? अगं ही काय कृष्णा, साधी साडी नेसलेस आणि नटली बी नाहीस. अगं लग्नाची बोलणी करायला निघालोय आपण कृष्णा. म्हणूनच नाही नटले. जगातली कुठली मुलगी आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नासाठी नटून येईल? तीच जी नवऱ्याने दुसरं लग्न करावं म्हणून त्याच्याकडे हट्ट धरते. कृष्णा ऐक, आपल्याला त्या दागिन्यांच्या दुकानात जायचंय. कशाला? अगं कशाला काय, पहिल्यांदाच तिच्या घरी बोलणी करायला चाललोय ना, आणि त्यात विधा त्यांच्या घरातलं लग्न आहे. असं मोकळ्या हाताने जाणं बरोबर दिसत नाही. आणि समजा तिथं अचानकच ठरलं की साखरपुडा करायचा आहे तर नंतर अडचण नको. त्यामुळे जाऊया. तुझं तू जा आणि घेऊन ये. अगं आणलं बी असतं, पण मला काय कळतंय त्यातलं. तुझ्या पसंतीने घेऊया. असं बी सगळं तुझ्याच मनाप्रमाणे चाललंय ना. माझी इच्छा नाहीये. पण माझी आहे ना, त्यामुळे तुला यावंच लागेल. या. अगं बाया रंजे, अगं हे तर आधीनं मध्येच कुठं गाडी थांबवली?
अहो इथं कुठं थांबलोय आपण? आपण रस प्यायसाठी थांबलूया. काय? हा ते आमची आज रस प्यायची इच्छा झाली. अहो तिकडे पोरगीच्या कडची वाट बघत असतील. तुम्हाला जर प्यायचं असेल ना तर आत्ताच सांगा. हा नाही नको. अगं रंजे, आता आपण थांबलेच तर पिऊया की. हा चालतंय आम्हाला. ओ दादा, 6 रस भरा. ताई भारीतल्या अंगठ्या दाखवा ना. ह्यातली कुठली चांगली वाटेल ग? ठीक आहे. अहो ताई, ही अंगठी फक्त ठीक आहे. तिला भारी वाटेल अशी अंगठी दाखवा. ही भारी वाटते बघ. हा आहे ना? मला आवडली काय ना आवडली काय, जाणार तर त्याच बोरीच्या बोटात आहे ना. अगं तीच तर मी म्हणतोय, माझ्या होणाऱ्या बायकोच्या हातात भारीच अंगठी गेली पाहिजे. आणि तुला तर माहित आहे, हलक्यात कामच नसतंय आपलं. नेकलेस बी दाखवा आता. बघ बघ कुठलं चांगलं वाटतंय. हा ठीक आहे. चांगला येऊ घेऊ द्या. आता बांगड्या दाखवा. कृष्णा कुठलं चांगलं आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 ही चांगली वाटतेय. हे सगळं काउंटरवर पाठवून द्या, मी बिल पे करतो. किती आनंदात सगळ्या गोष्टी घेतोयस राया, जसं काही तुझं पहिलेच लग्न आहे. माझ्याशी झालेलं लग्न इतक्या पटकन विसरलंस व्हय? मला या सगळ्या विश्वासच बसत नाहीये. राया, अरे राया, गाडी इकडे, तू तिकडे कुठे चाललाय? गौरीसाठी एकदम भारीतली साडी घ्यावी म्हणतोय. तू बी चल की, तुझ्या पसंतीने घेऊया. मला काय बी कळत नाही साडी मधलं, तुझं तू घे की. कृष्णा उगाच खोटं बोलू नको. मला माहिती आहे तुझी पसंत लय चांगली आहे. तू पण माझी पसंत होतास की, पण काय उपयोग झाला? मला कळत नाहीये तू त्या मुलीसाठी एवढं सगळं का करतोयस. तुला माझ्यासाठी का कधीच हे सगळं करावंसं वाटलं नाही राया? कुठं हरवल्यास? येतेस का उडून नेऊ? हा चल. बाबा दुकानातली सगळ्यात भारी साडी दाखवा. कोणासाठी पाहिजे? माझ्या बायकोसाठी. या मॅडमसाठी? नाही नाही हिच्यासाठी नाही, माझ्या बायकोसाठी. हा बघा, हा नवीन माल आलेला आहे. सगळीकडे ह्याच साड्या असते. कृष्णा बघ बरं, ह्यातली कुठली चांगली आहे? नाही, मला कुठलीच आवडत नाहीये. अहो असं कसं, सगळ्या भारीतल्याच आहेत. कृष्णा ही भारी वाटते हा ना? चांगली आहे. बाबा ही द्या. कृष्णा दर बर आज जाऊन निसू दे. मी का नेसू? तुझ्या होणाऱ्या बायकोला नेसायला लाव ना, मी नाही नेसणार. अगं ते म्हणले ना नवीन पॅटर्न आलाय, बघू तरी निसून कसं दिसतंय. दर पटकन जा, उशीर होतोय जायला आपल्याला. गौरी तिकडे वाट बघते. दर दर दर. अगं पोरी, ते एवढं सांगतात तर नेस की. दर. पोचलं वाटतं रंजे. अहो कुठे घर? कुणाचं घर? असं काय करताय? रायाच्या होणाऱ्या बायकोचं? हो त्यांचं घर लय दूर आहे. इथं आम्हाला पाणीपुरी खायची इच्छा झाली म्हणून आम्ही थांबलो. रायाला की जाऊ पुढं. का हो? चला पाणीपुरी खाऊ. रंजे, काय झालंय काय ग भाऊसाहेबांनी? पाहुणं खायला प्यायला घालणार नसल्यागत करायला लागले ती. आणि हे काय टाइम आहे का पाणीपुरी खायचा, सांग बरं? आणि तसं बी रसाव कोण पाणीपुरी खातं का? 6 लाव 6 पटकिनी आणि गोड करवायचं. तापले ती माणसं. खरंय तुझं, मला पण ह्यांच्या वागण्याचा अंदाज येणं झालाय बघ. थांब जरा, मीच बघती. भाऊसाहेब, मी काय म्हणत्या, अहो पोरगीच्या घरला जायला लय उशीर होतोय. पाहुणं पहिले वाट बघत असतील. आपण त्यासनी भेटून येताना खाऊया की पाणीपुरी.
हा आता निघूया चला. आता आम्ही तर थांबलोय ना, तर आता आम्ही पाणीपुरी खाऊनच जाणार. रंजे, अगं काय झालंय ह्यासनी? पोरगीला बघायला जाताना असं वाटत कोण थांबतं का? सोपानराव तुम्हाला पण घ्या. अगं ह्यांच्या लेकीच्या सासरची माणसं ह्यांच्या लेकीसाठी सवत आणाय निघाल्या ती, आणि ही त्यांच्याच बरोबर पाणीपुरी खात बसले ती. कसं शक्य आहे अगं? ही समज बघून का नाही माझं तर डोसकच फिरलंय बघ. मन झालं बाजिंद. राया, दादा माझ्यासोबत जे आले होते त्यांना बघितलं का? नाही नाही. कृष्णा, कसा दिसतोय मी? अरे राया थांब जरा, इकडे कुठे आणलेस मला? त्याचं काय आहे ना कृष्णा, आपण बसलो शॉपिंग करत, त्यामुळे आपल्याला जायला झाला उशीर, म्हणून मी माझ्या होणाऱ्या बायकोला इकडेच बोलून घेतले. तिला मस्त सरप्राईज देणार आहे मी, आणि मग आम्ही दोघं जोडीनं तिच्या घरी जाणार आहे. तुम्ही दोघं जाल गाडीतनं, मी कसं जायचं? अगं तुला रिक्षा करून देतो की मी. बरं तू थांबितच, मी जरा आलोच जाऊन. हा, मी म्हणजे वाटली कोणी आला? ह्याच्या दुसऱ्या लग्नासाठी हो म्हणले म्हणून मी काय माझा स्वाभिमान घाण नाही ठेवला. तुझ्यासाठी काय बी करायला तयार झाले असते मी राया, पण तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी आत्तापासूनच कमीपणा का घ्यायचा मी? अजून याचा साखरपुडा बी नाही झाला तरी तिच्यासाठी काय काय करतोय राया. माझ्याशी तर तुझं लग्न झालं होतं ना, मग माझ्यासाठी कधी असं करू नाही वाटलं? कधी मला सरप्राईज देऊ नाही वाटलं? राया, कुठं गेलाय हो? राया, राया, अरे हायस तरी कुठे तू? राया, मचान असेल हो? परत तुला काही कळतं का नाही? हा, मला शेतात एकटा सोडून गेलेस, कुठं गायब झाला होतास? सॉरी बरं का कृष्णा, ते मला दुसऱ्या बायकोला सरप्राईज द्यायचं आहे ना, त्याची तयारी करत होतो, त्यामुळे जरा उशीर झाला. आली का ती? नाही ना अजून,
मग आता आता काय मी नाही वाट बघणार तिची. म्हणजे काय वाट बघायची आता, माझा सगळा मूडच गेलाय बघ. बर कृष्णा, एक काम कर बर, ही नेकलेस तुलाच ठेव, भारी दिसल तुला. जिच्यासाठी घेतलंय तिलाच दे, मला नको. बर त्या बांगड्या तरी घे की. नग मला दुसऱ्याचं काय. त्या अंगठीला तरी नाही म्हणू नकोस. तुला काय बी वाटत नाही कर, दुसऱ्याला आणलेल्या गोष्टी मला देतोयस वे. राहिलं, मी अजून एक स्पेशल गोष्ट आणली होती बरं का तुझ्यासाठी, पण मला माहितीये तू नाहीच म्हणणार तरी बी. जाऊ दे. आई ही नथ तुझ्या आईची आहे ना कृष्णा? ह्या नथीच्या साक्षीनं माझ्याशी दुसरं लग्न करशील? परत एकदा माझी बायको होशील? राया, मला माझं सगळं आयुष्य तुझ्या नावावर करायचं आहे. म्हणजे हे सगळं तुझ्यासाठीच घेतलंय. ही दुसरं लग्न वगैरे सगळं नाटक होतं. आणि भाऊसाहेब त्या पोरीला बघायला गेलेत ती. नाही गेले ते. भाऊसाहेब त्यांना सगळ्यांना इकडून तिकडून फिरवत असतील. म्हणजे भाऊसाहेब पण ह्याच्यात. फक्त तेच नाहीत, मामा मामी फुयाजी पण, ती गौरी पण. काय? तू खूप वाईट आहेस राया. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा जीवच घेतला असता. तू हे का केलंस? तुला कळतंय का माझी काय अवस्था झाली होती? मला वाटलं होतं मी तुला गमावलंय, तू कधी बी माझा होणार नाहीस. मला खूप राग आला होता तुझा, पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. त्याचीच जाणीव तुला व्हावी म्हणून हे सगळं केलं. कृष्ण, आपण एकमेकांसाठी बनलोय, एकमेकांशिवाय आपण नाही जगू शकत. तिथनं पुढं परत कधीच काय बी झालं तरी मला दुसरं लग्न करायला, मला तुझ्यापासून लांब जायला हट्ट धरू नये म्हणून हे सगळं केलंय. ते म्हणतात ना, आपल्या जवळचा माणूस आपल्यापासून लांब गेला की मगच त्याची खरी किंमत आपल्याला कळते. तुला या नात्याची खरी किंमत कळावी म्हणून हे सगळं केलंय मी. कृष्णा, मला माफ कर. मी लई त्रास दिला तुला. राया, तुझे दुसरं लग्न केलं असतंस ना, तर मी स्वतःला आणि तुला कधीच माफ करू शकले नसते. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तू माझा आहेस, फक्त माझा. आणि तू माझी आहेस. तुझ्याशिवाय दुसरं कुणीच माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही. ह्यो राया कृष्णाशिवाय अपूर्ण आहे. दुसरंच काय, तिसरं चौथं पाचवं 10वं लग्न जरी मला करावं लागलं ना, तरी मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन, फक्त तुझ्याशी. बाई उधळून देई सारं मन झालं बाजिंद. माझ्या दुसऱ्या बायकोसाठी ही सरप्राईज.